Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी येथील NSCI डोम मध्ये झालेल्या पक्षाच्या निर्धार मेळाव्यात मतदार यादीतील घोटाळ्यांवर एक मोठं सादरीकरण केलं आहे. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेली मतचोरी, दुबार मतदार आणि मतदार यादीतील घोटाळ्याचे पुरावे सादर केले आणि यावेळी सर्व पक्षातील सदस्यांना, गटप्रमुखांना आणि विभाग प्रमुखांना पुढील कार्यप्रणाली सुद्धा त्यांनी सांगितली आहे. आदित्य ठाकरे यांचे नेमके आरोप काय आहेत ते एकदा पाहूयात. हा वरळी मतदारसंघ आहे जिथे तुम्ही आज बसलेला आहात. वरळीमध्ये लोकसभेच्या मतदानाच्या यादीमध्ये साधारणपणे 2,52,970 लोक होते. तेच विधानसभेमध्ये किती झाले? 2,63,352. ठीक आहे, आम्ही समजू शकतो काही नैसर्गिक वाढ झाली असेल. आपली लोकसभेची निवडणूक कधी होती? मे महिन्यात. विधानसभेची कधी होती? ऑक्टोबरमध्ये. ह्या 4 महिन्यांमध्ये कदाचित वाढ झाली असेल, कारण आपली जी शेवटची यादी आली होती लोकसभेची ती एप्रिलच्या आसपास होती आणि विधानसभेची ही ऑक्टोबरमध्ये आली होती. आता तुम्ही पाहिलं असेल, जी मी ती वाढ बोलत आहे, साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 16,043 लोकांची वाढ झालेली आहे. कदाचित आपणही नोंदवले असतील, काही जेन्युइन मतदार आले असतील, काही नवीन मतदार असतील, काही 18 वर्षाचे झाले असतील. ही वाढ आपण समजू शकतो. आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते 5,661 आहेत. पण ही मतदारसंख्या जी वाढली होती त्याच्यात जेव्हा मी अभ्यास करायला लागलो, ज्या खोलावर गेलो की खरोखर एवढे मतदार वाढले आहेत का, खरोखर एवढे मतदार डिलीट झाले आहेत का, कोण आहेत हे डिलीटेड मतदार, हे वाढलेले मतदार कोण आहेत, हे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं साधारणपणे 19,333 मतदार 2 लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहेत की हे 19,333 मतदार हे गडबडीतले आहेत. ह्यांना आम्ही अनॉमली बोलतो, स्टॅटिस्टिक्समध्ये ह्यांना अनॉमली बोलतात. म्हणजे काहीतरी कुठेतरी गडबड आहे. ही कुठची गडबड आहे आणि कुठची गडबड नेमकी आपण पकडली पाहिजे ह्याचं आता तुम्हाला उदाहरणं देतो. हे एक जबरदस्त उदाहरण आहे. नरहरी कुलकर्णी हे वोटर लिस्ट 196 मधले आहेत. लोकसभेच्या फोटोवर आपण सगळे ब्लर केलेले आहेत. फोटोग्राफ सगळ्यांचे थोडे भुरकट केलेले आहेत, कारण कोणालाही प्रायव्हसीचा प्रॉब्लेम नसावा म्हणून आपण फोटोग्राफ्स थोडे भुरकट केलेले आहेत. ती फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत, मतदार यादी पण आहे. पण हेच तुम्ही बघा, जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती. का डिलीटेड होती? कारण मृत झाली, डेड झालंय असं त्यांनी सांगितलं. हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये. बरं, आम्ही ह्यांच्या घरी गेलो, चेक करायला गेलो, साधारणपणे खरोखर आहेत नाही आहेत काय, कारण हे ई दिसलं की डेड आहे. पण ही मतदार यादी बदललेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इपिक नंबर हा वेगळा झालेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे. जी व्यक्ती आता नाही आहे तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे. नावात थोडं स्पेसिंगमध्ये बदल केलेला आहे, इपिक नंबर वेगळा दिलेला आहे, यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे. मतदान झाल्यानंतर पुन्हा या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे. हे पहिलं उदाहरण आहे. दुसरं म्हणजे मतदाराचं नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव हे सेम टू सेम आहे. आता पहा तुम्ही, विठ्ठल रामचंद्र झाड 108 यादीतले आहेत. राजी कुप्पूर स्वामी एकच आहे. सुलेमान मोहम्मद रजाक सेम आहे. पुन्हा एकदा यांचे सगळ्यांचे फोटो आपण भुरकट केलेले आहेत, कारण आपल्याला कोणाला प्रायव्हसीमधून त्रास द्यायचा नाही आहे. पण हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे, जेव्हा यादी आपण पाहतो असे आपल्याला वरळी मतदारसंघांमध्ये 502 मतदार सापडलेले आहेत. म्हणजे वडिलांचं नाव पण तेच आहे किंवा रिलेटिव्हचं पण नाव तेच आहे आणि स्वतःचं पण नाव तेच आहे. हे तर ठळकपणे आपल्याला एक यादी वाचनमध्ये जी आता यादी येईल त्याच्यात तुम्हाला दिसेल ही यादी सगळ्यांकडे आहे ऑलरेडी. तर त्याच्यात हे तुम्ही पाहिलं पाहिजे की किती अशी नावं आहेत जी साधारणपणे सेम टू सेम आहेत. आता हे भलतंच प्रकार आहे. मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव
पुरुष मतदार घेतलेत आपण, कारण महिला मतदारांच्या वडिलांचं नाव बदलतं किंवा पतीचं नाव त्याच्यात येतं. पण हा जर प्रकार पाहिलात तुम्ही, ह्यांचं नाव काय? गिरीश गजानन म्हात्रे. वडील कोण आहेत? भांजी पटेल. चांगले, म्हणजे कोणीतरी आपल्या राज्यात गुजरातमधून येऊन मराठी झालं, चांगलं आहे. आता ह्यांचं नाव आहे काय? डुयोडाप रामवंदन यादव आणि वडिलांचं नाव आहे सहदेव वाघमारे. ह्यांचं नाव आहे संतोष कुमार सरोज आणि वडिलांचं नाव आहे राधेश्याम. बरं, ह्याच्यात घर क्रमांक ठीक आहे, पण बाकीचं काय तिथे दिले नाहीये. असे मतदार आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे वरळीमध्ये 720 सापडलेले आहेत. हे देखील आपल्याला दिसणार आहे. एक यादीत झलक मारली आपण, एकदा पाहिलं आपण की वडिलांचं नाव काय आहे किंवा पतीचं नाव काय आणि स्वतःचं नाव काय, हे जर पाहिलं तर असे पुन्हा एकदा आपल्याला कितीतरी मतदार दिसतील जे असे घोळ केलेले मतदार आहेत. आता हा एक भन्नाट प्रकार झालेला आहे. आपण जागतिक पातळीवर ह्याला वोकिझम बोलू शकतो की तुम्ही ठरवता तुमचे प्रोनाउन काय आहेत, दे, देम, हिज, हर वगैरे. पण इथे ऑपरेशनच्या बिना स्त्रीलिंगचं पुलिंग केले, पुलिंगचं स्त्रीलिंग केलंय. गौरी गगन गुप्ता, परत फोटोज आपण थोडे भुरकट केलेले आहेत, लिंग पुरुष. इथे तेजश्री दिलीप हडकर, लिंग पुरुष. असे 643 मतदार आपल्याला आपल्या विधानसभेत सापडलेले आहेत. नो एपिक नंबर. मला तुम्ही सांगा, इथे किती लोक आहेत ज्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदान केलेलं आहे? सगळे आहेत? निवडणुकीचे कार्ड तुमच्याकडे आहे? घरी सगळ्यांकडे आहे? त्याच्यावर इथे जो एक नंबर येतो एपिक नंबर, तो प्रत्येकाकडे आहे ना? आता तो एपिक नंबर नसेल तर गडबड तर होते. असे एपिक नंबर नसणारे देखील नावं प्रत्येक यादीत घुसवलेले आहेत. हे लोक कोण आहेत, कुठून आले, का एपिक नंबर ह्याच्यावर नाही आहे? कारण आम्ही जेव्हा विचारलं तिथे निवडणूक आयोगामध्ये तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही सगळ्यांना एपिक नंबर देत आहे, काही अशी गडबड असेल तर आम्हाला सांगा. मग ही गडबड पकडणार कोण? असे वरळीत 28 सापडले आपल्याला ज्यांचे एपिक नंबर नाही आहेत. हे पहा तुम्ही, डुप्लिकेट नेम इन वोटर लिस्ट, सेम एपिक. एपिक नंबर सेम आहे, सगळं सेम आहे, पूर्णपणे सेम, पण त्याच वेगळ्या वेगळ्या यादींमध्ये, एका यादीमध्ये सेम टू सेम नावं, कुठे छोटासा इकडे तिकडे बदल केलेला आहे. म्हणजे डुप्लिकेट असे किती मतदार असतील, किती मतदार कार्ड बनले असतील हे तुम्ही पाहिलं पाहिजे. असे 133 मिळालेले आहेत जे डुप्लिकेट नाव आहेत, सेम टू सेम आहे. म्हणजे हे आता पार्वती प्रदीप कुमार सोलंकी, हा एपिक नंबर सेम आहे, हा एपिक नंबर सेम आहे, सगळं काही सेम आहे. पण हे दोनदा आलं यादीमध्ये, दोनदा आलेलं आहे. म्हणजे कदाचित 2 लोक जाऊन मतदान करू शकले असतील यांच्या नावावर. असे 133 लोक आपल्याला सेम टू सेम सापडलेले आहेत. आता पुढचं बघा, तुम्हाला गंमत दाखवतो. इथे गंमत थांबत नाही. आता हाऊस नंबर एमटी, कामगार नगर 2, NM जोशी मार्ग, इथे पुढेच आहे, थोडं पुढे गेलं तर. परत असे किती माहित आहेत हे इथे तर बघा, क्वेश्चन मार्क स्लॅश क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क, हे पट्टा दाखवलं यांचा. हे परत इथे मोकळं मोकळं मोकळं, इथे जो मोकळं मोकळं मोकळं, काहीच नाही इथे. असे किती मिळाले असतील वरळीमध्ये? तर 4177 लोक मिळालेत ज्यांचे आता पताच नाहीये. आम्ही उमेदवार म्हणून ह्यांच्याकडे जायचं तरी कसं? आमचे जे पॅम्फलेट असतात, लिफलेट असतात किंवा प्रचाराला जायचं असेल तर निवडणूक आयोगाने सांगावं हे नक्की काय आहे, कुठे, हा पत्ता कुठे, क्वेश्चन मार्क स्लॅश क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क, राहतात तरी कुठे, ही बिल्डिंग कुठे आहे? आता एक मिनिट, पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ प्ले करतो, बघा, हा व्हिडिओ बघा. लाइट बिल आहे बघा ते. ठीक आहे, व्हिडिओ पाहिला सगळ्यांनी? किती लोक राहू शकतात त्याच्यात? 2, 4, कोंबून 5, 38 लोक दाखवलेत या घरामध्ये. आणि ते 38 मधून एक सुद्धा कोणी व्यक्ती तिथे राहत नाही. आम्ही जाऊन व्हिडिओ काढला, जाऊन पाहून आलो, एक सुद्धा ते आडनावाचा व्यक्ती कोण तिथे राहत नाही. आणि असं जर पाहायला गेलं तर वरळीमध्ये एकंदर 214 घरं अशी दाखवली आहेत ह्याच प्रकारची, ज्याच्यात 3335 मतदार दाखवलेले आहेत. 48 मतदार दाखवले होते.
ऍड्रेस पत्ता काय दाखवला असेल? घसीटाराम हलवाई म्हणून एक दुकान दाखवलं. त्याच्यावर 48 मतदार नोंदवलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे दुकानावर तुम्ही कोणाचं रहिवासी म्हणून नोंद करूच शकत नाही, त्याच्यावर रेसिडेन्सी म्हणून तुम्हाला मतदान मिळू शकत नाही. पण गंमत अशी आहे की हे सगळे माहिती काढत असताना आम्ही जेव्हा इथे गेलो घसीटाराम हलवाईमध्ये थोडी हलवाई घ्यायला गेलो, तेव्हा आत्ताची परिस्थिती अशी आहे आणि हे दुकान 10 वर्षापूर्वीच कोणीतरी तोडून मोकळं होऊन पुढे गेलेलं आहे. तिथे एक सुद्धा ही व्यक्ती राहत नाही 48 मधून. सगळ्यांचं नाम घसीटाराम हलवाई इथे दाखवलेलं आहे. असे किती असतील? किशोरीताई, आपण कधी गेले तिथे हलवाई खायला? स्नेहलताई बसलेले आहेत, तुमच्या बाजूलाच आहे. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आत्ताची म्हणजे विधानसभेनंतर जी नावं डिलीट झालेली आहेत ती प्रत्येक महिन्यात निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर वॉर्ड वाईज आता आहेत, विधानसभेच्या वॉर्ड वाईज बरोबर आहेत. तिथे डिलीटेड नावांमध्ये आपण पाहिलं पाहिजे की आपले कार्यकर्ते कोण आहेत, आपल्या परिवारामधलं कोण आहे, आपल्या मित्रांमधलं कोण आहे. कारण साधारणपणे जर आपण पाहिलं तर वरळीमध्ये विधानसभेनंतर 1200 मतदार हे आत्ता कापलेले आहेत.